नमस्कार, एवी स्टोरी बुक चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. श्री स्वामी समर्थ. स्वामींनी एकाच वेळी 5 रूप धारण केले. आपण हे देवस्वरूप आहे हे दाखवले. अक्कलकोटला आषाढी एकादशीचा उत्सव असतो, पण चोळप्पाची इच्छा होती की श्री स्वामी दरवेळेप्रमाणे त्यांच्या घरी यावी. त्यांचीच नाही तर अजून इतर 3 भक्तांची पण अशीच इच्छा होती. बाळप्पा यांचे स्वामींना अक्कलकोट गावच्या उत्सवाला हजर राहावे अशी होती. या प्रकरणामुळे त्या सर्वांचा आपापसात थोडा वाद होत होता. स्वामी त्यांना म्हणतात की तुम्हा सर्वांना एक परीक्षा द्यावी लागेल. जो उत्तीर्ण होईल त्यांच्या घरी आम्ही येऊ. पण तेवढ्यात येतो हातात तेलाची गच्च भरलेली पंती घेऊन मनात स्वामींचे नामस्मरण करत एक निश्चित स्थानावरून स्वामीकडे यायचं. जो पहिले येईल तो जिंकेल आणि स्वामी त्यांच्याच घरी येईल. पण तेलाचा एक थेंब पण सांडायला नको. चोळप्पा सर्वांना पछाडून स्वामीकडे पहिले पोचतो. पण स्वामी म्हणतात, अरे पहिले तो आया पर मन में हमारा नाम कहा था. मग काय, सर्व तीन झाले होते. आता स्वामी फक्त गावच्या उत्सवात हजर राहणार होते. सर्वांना खंत होता आणि होणार पण का नाही, कारण एवढी सोपी गोष्ट न करता आल्याने स्वामींचे चरण त्यांच्या घरी आता पडणार नव्हते. सर्व निराश होऊन परततात. पण रस्त्यात सर्वांना स्वामी गाठून सांगतात की मी तुमच्याकडे येणार, पण मात्र तू कुणालाही सांगू नको. आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी पुन्हा सर्व मध्ये वाद होतो. चोळप्पा म्हणतात की स्वामी त्याच्याकडे आले होते, पण इतर 3 भक्त पण असंच म्हणतात. बाळप्पा म्हणतात की उगाच थापा मारू नका, स्वामी गावच्या उत्सवातून कुठेही गेले नाही. त्यांचा वाद सुरू असतानाच स्वामी म्हणतात, अरे तुम्ही लोक का विसरता की आम्ही चैतन्य स्वरूप आहोत. चैतन्याला स्थूल देहाच्या मर्यादा नसतात. अरे आम्ही कणाकणात वावरतो. 5 जागी एकाबरोबर प्रकट होणे कोणतीही मोठी गोष्ट आहे. अरे आम्ही तुमच्यामध्ये सुद्धा आहे. फक्त गरज आहे आम्हाला हुडकून काढायची. आणि जेव्हा तुम्ही आम्हाला स्वतःहून हुडकून काढणार तेव्हा तुम्ही तुमच्या खऱ्या आत्मचित्ताला प्राप्त होणार. अरे हम ब्रह्मास्मी उगाच थोडी म्हटले आहे, तुमच्यात नाही. आम्ही सर्व जीवात वास करतो, म्हणून उगाच कुणाला त्रास किंवा मनस्ताप देऊ नका. सर्व लोक स्वामींची क्षमा मागतात. सर्व लोक स्वामींचे रूप आहे या सिद्धांतावर बसप्पा चालायचे. गरिबाला मदत करताना सुद्धा ते त्याला स्वामी अशी हाक मारून मदत करायची.